बीकॉम भाग 3 बिझनेस एन्व्हायरमेंट. आज दिनांक 20 ऑगस्ट. पण यापूर्वीच्या तासाला हे पाहिलं की भारतीय शेतीमधील संकट, ॲग्रिकल्चरल क्रायसिस इन इंडिया, व त्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं जास्त मोठं संकट निर्माण झालं. त्यानंतर भारतातील शेतकऱ्यांचं दारिद्र्य वाढलं, शेतीची कमी उत्पादकता, शेतजमीन सुधारणांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, मार्केटिंगचा प्रश्न, या सगळ्याचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. आता यानंतर आपण पुढचा जो बघणार आहे त्याच्यामध्ये हा भाग महत्त्वाचा आहे की भारतीय शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इन इंडिया, हा भाग आहे. ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इन इंडिया, भारतातील शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था. भारतात शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था ही सक्षम नाही पुरेशी अजूनही, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. आणि म्हणून भारतातील शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था सक्षम होऊन शेतकऱ्यांचा लाभ होण्यासाठी त्याचा पुरेपूर अभ्यास झाला पाहिजे. मग पहिल्यांदा हा भाग महत्त्वाचा आहे की शेतमाल खरेदी विक्री व्यवस्था म्हणजे काय. त्यालाच मराठीत शेतमाल विक्री व्यवस्था म्हणतात किंवा शेतमाल विपणन असेही म्हणतात. इंग्रजीत त्यासाठी एकच शब्द आहे, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. पूर्वी आपल्या देशात शेती हा एक उपजीविकेचा व्यवसाय होता, पण आता तो तेवढाच व्यवसाय राहिला नसून उपजीविकेबरोबरच आपल्याला पुरेल एवढे अन्नधान्य ठेवून बाजारात विक्रीसाठी किती उत्पादन करता येईल याचा अलीकडे मोठ्या प्रमाणावरती दृष्टिकोन शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. त्याला विक्रीयोग्य वाढाव असे म्हणतात, मार्केटेबल सरप्लस. बाजारात विक्रीसाठी शेतीमाल उत्पादित करणे यालाच ॲग्रिकल्चरल सरप्लस, मार्केटेबल सरप्लस असं म्हणतात. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून व्यापारी दृष्टीने शेती केली जाते. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा वाढलेल्या आहेत. एवढंच नाही तर दळणवळण, वाहतूक व्यवस्था वाढलेली आहे. दूरसंदेश यंत्रणेची निर्मिती आणि विस्तार देशात झाला. भारतात जगात सर्वात जास्त मोबाईल वापरणारे लोक भारतामध्ये आहेत, आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आहे भारत ही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचे उत्पादन करणे आणि जगाच्या बाजारपेठेत त्याचा दर किती आहे हे पाहणे शेतकऱ्यांना शक्य होते. हे मुळातच शेतकऱ्याचा एक डोळा पिकावर आणि दुसरा डोळा बाजारपेठेवर असला पाहिजे. हे बाजारपेठ कोणत्या पिकासाठी किती आहे हे पाहून शेतकऱ्याने उत्पादन केले पाहिजे, असा याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच शेतमाल विक्री व्यवस्था ही महत्त्वाची आहे. हे शेतीमालाच्या उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत शेती उत्पादनाच्या आणि शेतमाल वितरणाच्या सगळ्या हालचालींनाच एकत्रितपणे शेतमाल विपणन असे म्हणतात. शेतीमालाचा उत्पादन करणारा शेतकरी ते बाजारपेठेत त्याची विक्री पूर्ण होईपर्यंत ज्या सर्व क्रिया होतात त्या हालचालींना, त्या सगळ्या क्रियांना एकत्रित रीतीने विपणन, शेतमाल खरेदी विक्री असे म्हणतात.
आणि म्हणून विपणन ही एक प्रक्रिया आहे. बाजारपेठेतील ती एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शेतीमालाचे खरेदीदार आणि विक्रेते हे दोघे एकत्र यावे लागतात. आता शेतीमालाच्या खरेदीदारांचे साधारणपणे 4 गट पडतात. एक म्हणजे अन्नधान्याची खरेदी करणारे, उपभोग घेणारे उपभोक्ते. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये, डाळी इत्यादी अन्नधान्याचा उपभोग घेणारे उपभोक्ते हे खरेदीदार आहेत. दुसरं म्हणजे ऊस, कापूस, ताग, चहा, कॉफी, रबर, गळीताची धान्ये इत्यादी नगदी पिकांचा कच्चा माल म्हणून वापर करणारा कारखानदार वर्ग हा दुसरा गट. तिसरा म्हणजे द्राक्षे, काजू, चहा, तंबाखू अशा शेतमाल निर्यात करणाऱ्या निर्यातदारांचा एक वर्ग, त्या व्यापाऱ्यांचा एक वर्ग. व्यापारी वर्ग सरकार आणि सहकारी संस्था यांच्याकडून सुद्धा शेतीमालाची मागणी केली जाते. हे 4 गट आहेत खरेदीदारांचे आणि म्हणून या 4 गटांच्या मध्ये शेतीमालाची खरेदी विक्री जे खरेदी करतात त्याच्या एक 4 अवस्था आहेत. आता आपण सुरुवातीला हे पाहिलं की मीनिंग ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. शेतमाल खरेदी विक्री प्रक्रिया काय आहे, त्याचा अर्थ काय. शेतीमाल खरेदी करणारे ग्राहक आणि शेतीमाल विक्री करणारे विक्रेते म्हणजे शेतकरी हे जेव्हा एकत्र येतात आणि खरेदी आणि विक्रीची व्यवहाराची प्रक्रिया पार पडतात तेव्हा त्याला शेतमाल विपणन असे म्हणतात. तर शेतमाल विपणनाच्या अवस्था, स्टेज ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, अवस्था काय आहेत. पहिली अवस्था आहे तो म्हणजे शेतमालाचे एकत्रीकरण. शेतकरी यांनी उत्पादन केलेला शेतीमाल जो विकण्याजोगा आहे त्या शेतीमालाच्या विक्रीयोग्य वाढाव्याचे एकत्रीकरण खेडेगावातच केले जाते आणि त्यामुळं लहान लहान व्यापारी तो शेतीमाल विकत घेतात आणि गावामध्ये त्याचं ते एकत्र करतात. जे शेतमाल उत्पादकापासून पहिल्यांदा जो विकत घेतो तेव्हा एकत्रीकरणाची प्रक्रिया होते. याची दुसरी स्टेज आहे ती म्हणजे शेतीमालाचे वर्गीकरण. आधुनिक विपणन व्यवस्थेमध्ये शेतीमालाच्या वर्गीकरणाला महत्त्व आहे. शेतीमालाचे वर्गीकरणामुळे, ते वर्गीकरण महत्त्वाचे. शेतीमालाला दर चांगला मिळायचा असेल तर त्याचे वर्गीकरण व्हायला पाहिजे. हे चांगल्या प्रतीचा कच्चा माल, उत्कृष्ट प्रतीचा कच्चा माल, कनिष्ठ प्रतीचा कच्चा माल आणि हलक्या प्रतीचा कच्चा माल किंवा ABCD किंवा ABCD अशा प्रकारचा दर्जा यानुसार शेतमाल वेगवेगळा करणे याला म्हणतात वर्गीकरण. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या मालास चांगला दर मिळतो, जास्त दर मिळतो. कमी दर्जाच्या मालास कमी दर मिळतो. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास त्यामुळे मदत होते. तर सगळ्या प्रकारचा शेतमाल एकत्र करून तो विकला तर त्याला मार्केटमध्ये दर कमी येतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. आणि म्हणून शेतीमालाचे वर्गीकरण केले जाते व्यापाऱ्यांकडून, उत्पादकांकडून. त्यामुळे अधिक चांगला दर शेतकऱ्यांना वर्गीकरणामुळे मिळू शकतो.
त्यानंतरची अवस्था आहे ती म्हणजे शेतीमालाची साठवणूक, शेतीमालाची वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट. शेतीमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो वाहून नेण्याची प्रक्रिया यात केली जाते. शेतीमालाची वाहतूक केली जाते. एक म्हणजे रस्ते वाहतूक, 2 रेल्वे वाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. आपल्या देशात रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वापर जास्त केला जातो. शेतीमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मालाची वाहतूक केली जाते. म्हणजे उत्पादकापासून, खेडेगावापासून शेतमाल शहरी बाजारपेठेपर्यंत नेण्याची वाहतूक केली जाते आणि त्या ठिकाणी मालाची साठवणूक केली जाते. म्हणजे शेतकऱ्याला जेव्हा रोख पैशाची लगेच गरज नसते तेव्हा तो शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवला जातो. व नाशवंत शेतीमाल असेल तर तो शीतगृहात ठेवला जातो, कोल्ड स्टोरेजमध्ये तो साठविला जातो. आणि जेव्हा त्या शेतीमालाच्या किमती वाढतात तेव्हा तो शेतीमाल विक्रीसाठी बाहेर काढला जातो. दरम्यानच्या काळात शेतकऱ्याला पैशाची गरज भासली तर तो शेतीमाल तारण ठेवलेल्या पावतीवरून बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. अशा पद्धतीनं शेतीमालाची साठवणूक केल्यामुळं योग्य किंमत आपल्या शेतीमालास मिळेपर्यंत शेतकऱ्याला, उत्पादकाला वाट पाहता येते, त्याला प्रतीक्षा करता येते योग्य दराची. त्यामुळे त्याची प्रतीक्षा क्षमता वाढते आणि अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी त्याला त्यामुळे प्राप्त होते. म्हणून मालाची शास्त्रीय रीतीने साठवणूक करणे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यानंतरची स्टेज आहे ती म्हणजे शेतीमालाचा विमा, इन्शुरन्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स. शेतीमालाचा विमा. शेतमाल हा चोरी झाली किंवा समजा साठवलेल्या ठिकाणी तो खराब झाला, नुकसान झालं, आग लागली, या सगळ्या धोक्यापासून विमा कंपन्या त्या शेतीमालाला संरक्षण देतात. म्हणून शेतीमालाचा विमा काढणे ही प्रक्रिया आहे. तसेच शेतीमाल जेव्हा लांबच्या बाजारपेठेत वाहून नेला जातो त्यावेळेला सुद्धा वाहतुकीच्या काळात जर काही नुकसान झालं, आग, विक्री किंवा आणखी काही कारणामुळे नुकसान झालं तर त्याचाही विमा वाहतुकीच्या पिरियडमध्ये हा काढला जातो. त्यानंतर शेतीमालाची विक्री ही लास्ट स्टेज आहे, ही शेवटची अवस्था आहे. शेतीमालाच्या उत्पादनापासून तो ग्राहकाच्या हातात माल ज्यावेळी शेवटी पडतो आणि पैसे मिळतात तेव्हा विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणतात. आणि म्हणून शेतीमालाची विक्री ही सगळ्यात महत्त्वाची आहे, शेवटची अवस्था आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा शेतमाल विकला जातो तेव्हाच उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हटले जाते. आणि म्हणून शेतीमालाच्या या सगळ्या विक्री व्यवस्थेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आपण आता पाहिलं शेतीमाल विपणन म्हणजे काय, शेतीमालाची खरेदी विक्री म्हणजे काय, व्हॉट इज मीनिंग बाय ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. शेतमाल उत्पादन करणारे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जेव्हा शेतीमालाची खरेदी आणि विक्रीची क्रिया पार पडली जाते त्याला शेतमालाची खरेदी विक्री किंवा ॲग्रिकल्चरल मार्केटिंग किंवा शेतमाल विपणन असे म्हणतात किंवा क्रय विक्रय असे सुद्धा म्हणतात. शेतीमालाचे विपणन झाल्यानंतर या ठिकाणी ज्या प्रक्रिया स्टेज आहेत शेतीमालाच्या
विपणन प्रक्रियेमध्ये विपणनाची प्रक्रिया अस्तित्वात येण्यापूर्वीच्या या सगळ्या स्टेज आहेत, अवस्था, स्टेज ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, ते आपण पाहिलं. शेतीमालाचे गावात एकत्रीकरण केले जाते, लहान उत्पादकापासून तो गोळा केला जातो. त्यानंतर शेतीमालाचे वर्गीकरण केले जाते, क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स. शेतीमालाचे वर्गीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. वर्गीकरणामुळेच चांगल्या मालास उत्कृष्ट दर मिळतो आणि त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते आणि अनेक ग्राहक चांगल्या दर्जाच्या मालासाठी जास्त पैसे द्यायला तयार आहेत. त्यानंतर शेतीमालाची वाहतूक केली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. वाहतुकीची साधने त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. रस्ते, रेल्वेची सोय याला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर मालाची साठवणूक केली जाते शास्त्रीय पद्धतीने. नाशवंत शेतीमाल, उदाहरणार्थ द्राक्षे, फळे, भाजीपाला हा शीतगृहात साठवून ठेवला जातो. त्याला कोल्ड स्टोरेज असं म्हणतात. द्राक्षापासून तयार करण्यात येणारा बेदाणा हा शीतगृहात साठवून ठेवला जातो, कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो. त्यामुळे त्यानंतरच्या काळात वर्षभर सणासुदीच्या प्रसंगी किंवा महत्त्वाच्या प्रसंगी बेदाण्याचे दर वाढतात. त्याचा लाभ बेदाणा उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि म्हणून अनेक शेतकरी बेदाणा तयार करून तो कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवतात. त्याचा दर स्थिर राहण्यामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळतो आणि म्हणून मालाच्या साठवणुकीची प्रक्रिया महत्त्वाची. नाशवंत शेतीमाल असेल तर तो साठवता येतो. त्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये गोडाऊनमध्ये साठवता येतो. कडधान्य, डाळी, अन्नधान्य याची गोडाऊनमध्ये साठवणूक करता येते. शीतगृहामध्ये डाळींची साठवणूक केली जाते, त्यामुळे डाळींना कीड लागत नाही. आपल्या राज्यात डाळींचं उत्पादन मराठवाड्यात जास्त होते, मोठ्या प्रमाणावरती होते. मराठवाडा विभागात, विदर्भ, विशेषतः मराठवाड्यात जास्त होते डाळींचं उत्पादन. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळींचं उत्पादन आपल्या राज्यामध्ये होते आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची साठवणूक केली जाते. लातूरला जास्त प्रमाणावर डाळ मिल आहेत महाराष्ट्रात. कडधान्यापासून डाळी तयार करणाऱ्या मिल ह्या लातूर परिसरात जास्त आहेत. त्यामुळे लातूर परिसरात कडधान्य साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आहेत आणि तासगाव परिसरात, तासगाव सांगली परिसरात बेदाणा साठवून ठेवण्यासाठी शीतगृहांची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. शेवटी मालाची विक्री केली जाते, विक्रीची प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हाच उत्पादनाची प्रक्रियासुद्धा पूर्ण होते आणि म्हणून शेतीमाल जेव्हा ग्राहकांच्या हातात पडतो तेव्हा विक्रीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होते. ती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीमालाच्या विक्रीला महत्त्वाचे स्थान आहे. कुठल्याही उत्पादनाची प्रक्रिया अखंडितपणे सुरू व्हायची असेल तर त्या शेतीमालाची विक्री लवकर झाली पाहिजे, कमीत कमी वेळेत झाली पाहिजे, पारदर्शक विक्री व्यवहार झाले पाहिजेत. सध्या शेतीमाल मार्केट कमिट्यांना, सहकारी खरेदी विक्री संस्थांना ऑनलाईन ई-नाम मार्केट प्रणालीचा वापर करा असं सरकारनं सुचवलेलं आहे. सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत आहे. शेतीमालाचे मार्केटिंगसुद्धा ऑनलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे, ई-नाम प्रणालीने व्हायला पाहिजे. त्यामुळे शेती उत्पादनाची विक्री वाढेल आणि पारदर्शक व्यवहार होतील. शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूक होणार नाही. आत्ता सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान जास्त होते, फसवणूक जास्त होते शेतकऱ्यांची. मध्यस्थांची संख्या जास्त आहे. दलाल, व्यापारी मोठ्या प्रमाणावरती फसवणूक करतात
आणि म्हणून सहकारी संस्थांनी ई नाम प्रणालीचा ऑनलाईन विक्री प्रक्रियेचा वापर केला पाहिजे. विशेषतः हळद विक्रीच्या बाबतीत ऑनलाईन विक्रीचा मार्ग विशेषतः आंध्र प्रदेशामध्ये काही मार्केट कमिट्यांमध्ये तो यशस्वी झाला आहे. सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा बेदाण्याचे ऑनलाईन सौदे काढलेले हळदीचा ऑनलाईन व्यापार केलेला आहे. त्याच्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला यश मिळालेलं आहे सांगली जिल्हा मार्केट कमिटीमध्ये. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या नवीन प्रणालींचा वापर आणि स्वीकार सर्वांनी केला तर मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. उत्पादकांना अधिक दर मिळू शकतो. अमेरिकेने सुद्धा भारतीय शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये भारतीय शेतीमालाची खरेदी करण्यामध्ये रस दाखवलेला आहे जास्त आता. आणि त्यामुळे अमेरिकेचं असं मत आहे की भारतातील विक्री व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे. नवीन खुल्या पारदर्शक विक्री पद्धती आणि व्यवस्था देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. संघटित बाजारपेठ देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून अमेरिकेने या बाबतीत भारताला आग्रह केलेला की भारतातील पुरवठा साखळी सुरळीत पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, विक्री व्यवस्था संघटित पाहिजे, संस्थात्मक असावी. आणि त्यामुळे दर्जेदार अशा प्रकारे मालाचे उत्पादन ग्राहकांना करण्याची जबाबदारी त्यामुळं शेतकरी घेतील. आणि म्हणून बाजारपेठ शेतीमालाची ही संघटित जास्त असली पाहिजे. सहकारी खरेदी विक्री संस्थांना प्रोत्साहन सरकारने दिले पाहिजे. आणि त्यामुळे ह्या शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेतील शेतमाल विपणनातील जे दोष आहेत ते दोष निश्चितपणे कमी होतील. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, सरकारची, नेतृत्वाची, सहकार्यातील कार्यकर्त्यांची आणि एकंदरीत उत्पादक, व्यापारी यांनी ही सगळी साक्षरता, तंत्रज्ञानाची साक्षरता त्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे. आणि शेतीमालाची भारतातील बाजारपेठ वाढण्यासाठी निश्चितपणे त्याचा लाभ होईल असे वाटते. धन्यवाद.